नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दिगंबर भोसले गुगल क्लासरूममधील या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत करीत आहे. आज आपण खेळ सिद्धांतामधील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली संकल्पना, जिला आपण नॅश इक्विलिब्रियम असं म्हणतो, या संकल्पनेविषयी चर्चा करणार आहोत. खेळ सिद्धांतामध्ये झिरो सम गेममध्ये किंवा खेळांच्या विभिन्न प्रकारच्या मांडण्या मांडून झाल्या होत्या, परंतु नॉन कोऑपरेटिव्ह खेळामध्ये जिथं मिश्र व्यूहरचनेचा उपयोग केला जातो त्या खेळाचे संतुलन कसे शोधावे हा प्रश्न होता. हे सोडवायचं काम 3 अर्थशास्त्रज्ञांनी केलं. त्यापैकी एक होते जॉन हर्शनाई, दुसरे होते रेनहार्ड सेल्टन आणि यापैकी सर्वात महत्त्वाचं नाव होतं जॉन नॅश. जॉन नॅश या तिघांनी जे असहकारी खेळाचं विश्लेषण मांडलं, त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना 11 ऑक्टोबर 1994ला नोबेल लॉरेट मिळालं. विशेष बाब म्हणजे जॉन नॅश यांचं योगदान यामध्ये जास्त होतं, म्हणून जॉन नॅश यांच्या जीवनावर अ ब्युटिफुल माइंड नावाचा मूव्ही देखील बनवण्यात आला. जॉन नॅश यांच्या अगोदर खेळ सिद्धांताचे स्पष्टीकरण एक खेळाडू जिंकला तर दुसरा खेळाडू हारतो याच अनुषंगाने केले गेले होते. म्हणजे आय विन तर यू लॉस. पण जॉन नॅश यांना हे मान्य नव्हते, म्हणून त्यांनी दोघांना जिंकणारी थेरी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं होतं आय विन यू लूज. या दोन्हीच्या मधामध्ये देखील एक सिच्युएशन असते, ती विन विनची असते. आय विन झालो तर व्हॉट इज द बेस्ट फॉर मी झाला, यू लूज झाला तर व्हॉट इज द बेस्ट फॉर यू. पण त्यांचं असं म्हणणं होतं की व्हॉट इज द बेस्ट फॉर बोथ अस. दोघांसाठी काय परिस्थिती राहील तर आय विन यू विन अशी संकल्पना राहील. या अनुषंगाने त्यांनी नॅश समतोल मांडला. ही नॅश समतोलाची संकल्पना आज आपण पाहणार आहोत की हे नॅश समतोलन कसं काढलं जातं ते पाहूया. नॅश इक्विलिब्रियम इन प्युअर स्ट्रॅटेजी नावाची कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. नॅश संतुलन मिश्र शुद्ध व्यूहरचनेमध्ये कशा पद्धतीने सोडवलं जातं. आता नॅश संतुलन सोडवायच्या 2 स्ट्रॅटेजी असतात. एक शुद्ध व्यूहरचना असताना, म्हणजे ज्याला आपण प्युअर स्ट्रॅटेजी असं म्हणतो, आणि दुसरी असते मिक्स स्ट्रॅटेजी. त्यापैकी आपण आज प्युअर स्ट्रॅटेजी पाहू. आता नॅश संतुलन काय सांगत असतं की नॅश संतुलन कसं शोधायचं शुद्ध व्यूहरचनेमध्ये. तर नॅश यांचं असं म्हणणं होतं दुसऱ्या खेळाडूच्या व्यूहरचनेचा विचार करता स्वतःला ऑप्टिमल पे ऑफ मिळवून देणाऱ्या व्यूहरचनेची जेव्हा निवड केली जाते तेव्हा नॅश संतुलन आपल्याला मिळत असतं. पण प्रश्न असा निर्माण होतो की हे नॅश संतुलन कधी मिळालं हे समजावं. तर ज्या ठिकाणी दोन्ही खेळाडूंच्या व्यूहरचना समान होतात, याचबरोबर ह्या समान झालेल्या व्यूहरचनांनी पॅरेटो ऑप्टिमॅलिटीची कन्सेप्ट देखील पूर्ण केली पाहिजे. म्हणजेच काय की दुसऱ्याला कोणत्याही प्रकारची हानी न होऊ देता स्वतःच्या लाभामध्ये किंवा कल्याणामध्ये वाढ करता यायला हवी, अशी व्यूहरचना निवडल्या गेल्यानंतर आपण त्याला नॅश संतुलन साध्य झालं असं म्हणत असतो. मग आता हे नॅश संतुलन कसं ओळखायचं, तर याकरता वेगवेगळ्या खेळांच्या कोंड्या अगोदरच तयार झाल्या होत्या. पेच प्रसंगाचे खेळ रचना अगोदर तयार झाल्या होत्या, पण त्या सोडवायला असमर्थता होती. तर ते सोडून देण्याचं काम नॅश यांनी केलं. त्या कोणत्या होत्या व्यूहरचना, त्यामध्ये एक होता प्रिझनर डिलेमा, कैद्यांचा पेच प्रसंग किंवा कोंडी नावाची. दुसरी होती ज्याला आपण बॅटल ऑफ सेक्सेस असं म्हणतो, की मुलगा किंवा मुलगी, स्त्री किंवा पुरुष यांच्यामध्ये लिंगानुसार आवडीनिवडी भिन्न असतात. त्यांनी ज्या कोंड्या तयार केलेल्या आहेत किंवा पेच प्रसंग तयार केले ते कसे सोडवायचे. आणि तिसरं म्हणजे आपल्या मायक्रो इकॉनॉमिक्समधील नॉन कोऑपरेटिव्ह ऑलिगोपोलीची समस्या, असहकारी अल्पाधिकाराची सोडवणूक कशी करायची. या तिन्ही पेच प्रसंगांना प्युअर स्ट्रॅटेजीच्या अंतर्गत नॅश इक्विलिब्रियमच्या सहाय्याने सोडवल्या जातं. त्यापैकी पहिली कन्सेप्ट घेऊ आपण आता सोडवायला की प्रिझनर डिलेमाची. प्रिझनर डिलेमा नावाची कन्सेप्ट काय की ज्याला आपण मराठीमध्ये कैद्यांचा पेच प्रसंग किंवा कैद्यांची कोंडी असं म्हणत असतो. ही कन्सेप्ट मांडायचं काम सर्वप्रथम रँड रिसर्च कंपनीमध्ये 2 गणितज्ञ होते, मेरिल पूर आणि मेल्विन ड्रेसर नावाचे. त्या दोघांनी ही कन्सेप्ट पुसटशीलरित्या मांडली, परंतु तिला त्यांनी प्रिझनर डिलेमा हे नाव दिलं नव्हतं. पुढे 1950ला अल्बर्ट विल्यम टक्कर नावाचे गणितज्ञ आले आणि त्यांनी या कन्सेप्टला प्रिझनर डिलेमा असं नाव दिलं आणि त्यांनी ही कन्सेप्ट मांडली, कैद्यांचा पेच प्रसंग म्हणून. काय मांडली कन्सेप्ट, त्यांचं असं म्हणणं होतं की 2 कैदी असतात किंवा चोर असतात, ते चोरी करतात. काही दिवसानंतर त्यांना पोलीस पकडतात, परंतु त्याच दोघांनी चोरी केली म्हणून पोलिसांकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नसतो. त्यामुळे पोलीस काय करतात की त्यांना 2 कस्टडी रूममध्ये अलग वेगवेगळ्या कस्टडी रूममध्ये त्यांना डांबतात
आणि त्यांची कस्टडी काढतात आणि त्यांची चौकशी केली जाते. कस्टडी काढतात याचा अर्थ त्यांची चौकशी केली जाते की तुम्ही गुन्हा केलाय का. तर तेव्हा त्यांच्या पुढे 2 स्ट्रॅटेजी असतात. एक तर गुन्हा कबूल करायचा किंवा गुन्हा कबूल नाही करायचा. कन्फेस ऑर नॉट कन्फेस. जशी बी प्लेअरकडे आहे कन्फेस नॉट कन्फेस, तशी ए प्लेअरकडे देखील व्यूव्हरसना असते कन्फेस किंवा नॉट कन्फेस. आणि ते दोघं वेगवेगळ्या खोलीत असल्यामुळे ते एकमेकांना बोलू देखील शकत नाहीत. म्हणजे त्यांच्यामध्ये कोऑपरेशन नसतं. म्हणजे नॉन कोऑपरेटिव्ह गेमची सिच्युएशन निर्माण होते. तेव्हा मग काय पेच प्रसंग निर्माण होतात ते अल्बर्ट विल्यम टक्कर यांनी एका पे ऑफ मॅट्रिक्स मध्ये मांडले. तिला प्रिझनर डिलेमा अशी कन्सेप्टचं नाव दिलं जातं. ही कशी आहे व्यूव्हरसना. त्यांचं असं म्हणणं होतं की आपण शून्य किंवा आपण झिरो सम गेम म्हणतो आपण त्याला, शून्य बेरीज खेळ, आणि कॉन्स्टंट सम गेम म्हणजे स्थिर बेरीज खेळ, यांच्यामध्ये बघा तुम्ही ए प्लेअर आणि बी प्लेअरच्या जे पे ऑफ मॅट्रिक्स असतात त्याच्यामध्ये एक एकच एलिमेंट असते. परंतु इथे किती एलिमेंट आहेत, 2 आहेत. याचा अर्थ काय की प्रत्येकाच्या पे ऑफ इथं वेगळे आहेत. कोऑपरेशन नाही आहे त्यांच्यामध्ये, नॉन कोऑपरेटिव्ह आहेत म्हणून वेगवेगळे एलिमेंट आहेत. म्हणून ए प्लेअर जो आहे किंवा ए प्रिझनर कैदी आहे त्याचे एलिमेंट कोणते आहेत त्याच्यामध्ये पे ऑफचे, त्याचे एलिमेंट आहेत 5, 10, 0, 1. म्हणजे ही 5, 0, 10, 1. आणि हा जो बी प्रिझनर आहे किंवा बी खेळाडू आहे त्याचे एलिमेंट आहेत 5, 0, 10, 1. असे वेगवेगळे आहेत कारण नॉन कोऑपरेटिव्ह असल्यामुळे. मग आता हा खेळ कसा सोडवायचा. तर या अल्बर्ट विल्यम टक्कर यांनी असं म्हटलं होतं की जर ए प्लेअरनं आणि बी प्लेअरनं दोघांनी जर गुन्हा कबूल केला, कन्फेस केलं तर त्यांना 5-5 वर्षाची जेल होते. जर समजा ए प्लेअरनं गुन्हा कबूल नाही केला परंतु त्यानं असं सांगितलं की मी केला नाही, तो कोणा केलाय, बी प्लेअरने केलाय, तर ए खेळाडूला सोडून दिलं जातं परंतु बी खेळाडूला 10 वर्षाची जेल होत असते. अशाच पद्धतीनं समजा नॉट कन्फेस आणि कन्फेस या दरम्यानच्या स्ट्रॅटेजी निवडल्या तर त्यांचं असं म्हणणं होतं की ए प्लेअरनं गुन्हा कबूल नाही केला परंतु बी प्लेअरनं काय म्हणलं की हो साहेब मी गुन्हा केला नाहीये परंतु कोण केला, या ए प्लेअरने केलाय, तर या बी प्लेअरला सोडून दिलं जातं आणि ए प्लेअरला 10 वर्षाची सजा होते. असं का होतं की जो म्हणतो की दुसऱ्याने केलाय तर याचा अर्थ तो त्याला पुरावा देत आहे म्हणून त्याला सोडून दिलं जातं पुरावा दिलाय म्हणून, परंतु दुसऱ्याला जेल होत असते. आणि याच पद्धतीनं जर त्या दोघांनी नॉट कन्फेसची व्यूव्हरसना निवडली तर याचा अर्थ दोघांना 1-1 वर्षाची सजा होते आणि त्यांना 1-1 वर्षाची सजा होत असते. असं प्रिझनर डिलेमाच्या कन्सेप्टमध्ये. आता न्याय संतुलन ही जी कोंडी आहे, नेमकं आता या कैद्यांनी कसा निर्णय घ्यावा, कोणती स्ट्रॅटेजी अवलंबावी, हे सोडवायचं काम कोण केलं, नॅश इक्विलिब्रियम यांनी नॅश इक्विलिब्रियमच्या सहाय्याने सांगायचं काम केलं. आता हा नॅश इक्विलिब्रियमचा प्रमेय किंवा थेरम काय सांगितलं की दुसऱ्याच्या व्यूव्हरसनेचा विचार करता स्वतःला ऑप्टिमल लाभ मिळवून देणारी व्यूव्हरसना निवडल्या जात असते. आता पाहूया प्रथम आपण की कोणत्या व्यूव्हरसना आणि निवडायच्या आणि नॅश संतुलन त्याच्याद्वारे साध्य होतंय की नाही ते आपण पाहणार आहोत. आता पाहूया. आता परत आपल्याला पाहावं लागेल की काय की नॅश संतुलनामध्ये प्रोफेसर जॉन नॅश यांनी काय सांगितलं नेमकं. नॅश यांचं असं म्हणणं होतं की नॅश संतुलन तेव्हाच साध्य होतं दुसऱ्याच्या व्यूव्हरसनेचा विचार करता स्वतःला जास्त ऑप्टिमल पे ऑफ देणारी व्यूव्हरसना निवडायची. समजा आता दुसरा प्लेअर हा पहिला प्लेअर आहे ए आणि बी हा दुसरा आहे. बी नावाच्या प्लेअरनं समजा ही व्यूव्हरसना निवडली पहिली कन्फेसची, तर त्याचे पे ऑफ कोणते होतात 5 आणि 0. तर यावेळेस मग या ए प्लेअरकडे 2 व्यूव्हरसना शिल्लक राहतात. एक तर त्यानं कन्फेस करावं किंवा नॉट कन्फेस करावा आणि त्यावेळेस त्याचे एलिमेंट कोणते येतात 5 आणि 10. कारण ही व्यूव्हरसना निवडली त्यामुळे यांचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे याच व्यूव्हरसनेमध्ये बी प्लेअरनं ही व्यूव्हरसना निवडली तर या ए प्लेअरकडे किंवा एक कैद्याकडे 5 आणि 10 या पे ऑफचे एलिमेंटचे ऑप्शन शिल्लक राहतात. यापैकी त्याला ऑप्टिमल म्हणजे काय की जास्त पे ऑफ मिळून देणारा. आता 5 पेक्षा 10 मोठे आहेत म्हणून 10 जास्त पे ऑफ मिळेल म्हणून 10ची निवड इथे केली जाते. आता समजा की या बी प्लेअरनं ही व्यूव्हरसना निवडली सेकंड क्रमांकाची, ही व्यूव्हरसना निवडली तर त्याचे पे ऑफ 10 आणि 1 राहतात. त्यामुळे या ए प्लेअरचे पे ऑफचे ऑप्शन शिल्लक राहतात 1, 0 आणि 1. 0 आणि 1 पेक्षा जास्त ऑप्टिमल पे ऑफ मिळून देणारा कोणता नंबर आहे 1 आहे कारण 0 पेक्षा 1 मोठी आहे म्हणून 1 ची निवड केली जाते. आता यानंतर काय करतो की समजा ए प्लेअरनं ही व्यूव्हरसना निवडली. आता ए प्लेअरच्या बाजूने विचार केला जाते आणि ए प्लेअरनं कन्फेसची व्यूव्हरसना निवडली तर आता या बी प्लेअरकडे हे 2 ऑप्शन शिल्लक राहतात. ए प्लेअरचे एलिमेंट कोणते आहेत 5 आणि 0. हे पे ऑफ ए प्लेअरचे पे ऑफ 5 आणि 0 आहेत
त्यामुळे बी प्लेअरचे पे ऑफ 5 आणि 10 असतात. आता हेच दोन ऑप्शन त्याच्याकडे शिल्लक राहिल्यामुळे 5 आणि 10चे याच्यापैकी जास्त मोठा पे ऑफ कोणता आहे, 5 पेक्षा 10 मोठे म्हणून 10ची निवड केल्या जाते. यानंतर समजा ए प्लेअरनं आता ही व्यूहरचना निवडली नॉट कन्फेसची, त्यामुळे त्याचे एलिमेंट 10 आणि 1 राहतात. आता शिल्लक कोणते राहिले बी प्लेअरसाठी व्यूहरचना 0 आणि 1चा पे ऑफ. या 0 पेक्षा कोण मोठा आहे 1. तर आता या ठिकाणी आपल्याला असं दिसून येते की दोघांच्या व्यूहरचना कुठे समान झाल्या, आता या नॉट कन्फेस मध्ये म्हणजे या ठिकाणी. म्हणून हा जो आहे हा आहे नॅश इक्विलिब्रियम NE. इथे आपल्याला नॅश इक्विलिब्रियम मिळतं. अशा पद्धतीनं दोन्ही खेळाडूंच्या व्यूहरचना इथे काय झाल्यात, समान झाल्यात आणि हीच दोघांची ऑप्टिमल पे ऑफ आहे. याचबरोबर इथं कोणाचे नुकसान होईन झाले, जर समजा ते दोघं हे नॉट कन्फेस एकानं गुन्हा कबूल केला एकानं नाही केला. समजा या इथे जर आपण पाहिलं तर या बी प्लेअरला सोडून दिलं चालेल, परंतु ए प्लेअरला 10 वर्षाची जेल झाली. इथं नॉट कन्फेस मध्ये जरी पाहिलं आपण तर काय झाले की ए प्लेअरला सोडून दिलं चालेल, परंतु बी प्लेअरला 10 वर्षाची जेल होत आहे. आणि इथे पाहिलं तर दोघांना 5-5 वर्षाची जेल होत आहे. परंतु इथं दोघांच्या व्यूहरचना समान झाल्या, जिथे की नॉट कन्फेस करायचे तिथं नॅश इक्विलिब्रियम आपल्याला मिळाल्याचं दिसून येत होतं. अशा पद्धतीने प्युअर स्ट्रॅटेजीमध्ये प्रिझनर डिलेमामध्ये नॅश संतुलन कसं साध्य केलं जाते ते आपण इथे पाहिलेलं आहे. पुढे आपण पाहूया बॅटल ऑफ सेक्सेस कसा सोडवला जातो. नॅश इक्विलिब्रियम इन प्युअर स्ट्रॅटेजी या अंतर्गत आता दुसऱ्या प्रकारची कोंडी किंवा पेच प्रसंग आपण सोडवायला घेणार आहोत. त्याचं नाव आहे बॅटल ऑफ सेक्सेस. याचा अर्थ काय की लिंग भेदामुळे स्त्री आणि पुरुषांमध्ये ज्या आवडीनिवडीनुसार भेद असतात त्याच्यामुळे काही कोंड्या निर्माण होतात, त्या कशा सोडवायच्या. जसं आपल्या इकडे आपण ज्या सामान्यतः म्हणतो की नवऱ्यानं आंबा म्हणलं की पत्नी चिंच म्हणत असते, तसं इथं आपण एक हजबंड अँड वाईफ यांच्यामध्येच एखादं डिसिजन घेत असताना कशी त्यांची कोंडी होते निर्माण होते. ती कोंडी नॅश इक्विलिब्रियम कसं सोडवते ते आपण पाहणार आहोत. की वाईफ आणि हजबंड यांचं एकमत होत नाही. कशावर की वाईफ म्हणते शॉपिंगला जायचं आणि तिचा हजबंड म्हणत असतो की क्रिकेटचा मॅच बघायचा आहे. आता यामुळं त्यांच्या कोंड्या निर्माण झाल्या, म्हणून त्यांच्या दोन व्यूहरचना आहेत. एक जण म्हणते क्रिकेट बघायचं आणि एक जण म्हणते शॉपिंगला जायचंय. तर नेमकं आता इथे नॅश इक्विलिब्रियम कसं होणार, तर त्यांचं असं म्हणणं आहे की समजा की हा जर एलिमेंट निवडले गेले इथल्या पे ऑफचे, तर त्यांचं असं म्हणणं होतं की जर क्रिकेट मॅच पाहिला तर नवऱ्याला 3 इतका पे ऑफ मिळतो आणि त्याच्या वाईफला 2 इतका पे ऑफ मिळतो. जर दोघे शॉपिंगला गेले तर नवऱ्याला 1 इतका पे ऑफ मिळतो आणि मिसेसला 1 इतका पे ऑफ मिळतो. आणि जर पती म्हणला की क्रिकेट मॅच बघायचा आहे आणि वाईफ देखील ठाम राहिली की नाही तिला क्रिकेट मॅच बघायचा नाहीये, शॉपिंगलाच जायचंय, आणि असं जर झालं तर त्यांच्यामध्ये मग इथं 0-0 इतका पे ऑफ होत असतो. आणि जर दोघे जण शॉपिंगला गेले, शॉपिंगचा ऑप्शन निवडला, तर त्यांना 2 आणि 3 इतका पे ऑफ मिळत असतो. आता यामध्ये नॅश इक्विलिब्रियम कसं शोधायचं, तर त्यांचं असं म्हणणं होतं की ही पण कोंडीच आहे. एक म्हणते आंबा तर दुसरं म्हणते चिंच, एक म्हणते क्रिकेट तर एक म्हणते शॉपिंगला जायचंय. अशा पद्धतीने आता हा गेम कसा सोडवायचा तो आपण नॅश इक्विलिब्रियमच्या सहाय्याने पाहू. समजा पहिल्यांदा ही वाईफनं व्यूहरचना निवडली क्रिकेटला जायची, ही व्यूहरचना वाईफनं निवडली, तर तिचे पे ऑफ 2 आणि 0 हे असतात. त्यामुळे हजबंडला शिल्लक राहतात कोणते पे ऑफ 3 आणि 0. यापैकी तो काय करतो, मोठा पे ऑफ निवडायचा प्रयत्न करतो, त्यामुळे तो निवडील 3चा. नंतर समजा वाईफनं ही व्यूहरचना निवडली शॉपिंगची, तर तिचे पे ऑफ असतात 1 आणि 3. त्यामुळे हजबंडला शिल्लक राहतात पे ऑफ कोणते 1 आणि 2 या व्यूहरचना. तर या 1 आणि 2 पैकी त्याचा पे ऑफ मोठा पे ऑफ कोणता आहे 2, म्हणून तो 2ची निवड करेल. आता यानंतर हजबंड स्ट्रॅटेजी निवडतो. हजबंडनं समजा ही स्ट्रॅटेजी निवडली क्रिकेटला पाहायची, तर त्याचे पे ऑफ 3 आणि 0 असतात. 3 आणि 1 हे असतात. तर वाईफचे पे ऑफ 2 आणि 1 हे असतात. या 2 आणि 1 पेक्षा कोण मोठा आहे, 2 मोठा आहे, म्हणून 2ची निवड केली जाते. याच पद्धतीनं समजा हजबंडनं पतीने शॉपिंगची व्यूहरचना निवडली, ही व्यूहरचना निवडल्यामुळे त्याचे पे ऑफ कोणते आहेत 0 आणि 2. त्यामुळे त्याच्या पत्नीकडे तिचे पे ऑफ शिल्लक राहतात 0 आणि 3. या 0 आणि 3 पैकी 3 मोठा आहे, म्हणून या ठिकाणी आता काय झालं तर आपल्याला इथे 2 नॅश इक्विलिब्रियम मिळाले. बॅटल ऑफ सेक्सेस मध्ये 2 नॅश इक्विलिब्रियम आपल्याला मिळाले याचे दिसून येतात. कोणते 2, कारण दोन्ही ठिकाणी व्यूहरचना समान व्हायला. अगोदरच आपण पाहिलं नॅश इक्विलिब्रियम म्हणजे काय, दुसऱ्याच्या व्यूहरचनेचा विचार करता स्वतःला जास्त समाधान मिळवून देणाऱ्या व्यूहरचनांची निवड केली जाते, म्हणजे दोघांच्या बी
विवरसनं काय होतात, समान होतात, तेव्हा नॅश इक्विलिब्रियम होतं. तेव्हा हे एक पे ऑफ जो आहे तो नॅश इक्विलिब्रियमचा आहे आणि हे देखील पे ऑफ जो आहे तो देखील नॅश इक्विलिब्रियमचा आहे. दोन नॅश इक्विलिब्रियम मिळालेले आहेत. म्हणजे काय की पती म्हणतो क्रिकेटला जायचं आणि पत्नी म्हणते क्रिकेट बघायचं, तर दोघांना तीन आणि 2 इतका पे ऑफ मिळत असते. पतीला 3 इतका, पत्नीला 2 इतका पे ऑफ मिळते. आणि दोघं जर शॉपिंगला गेले तर पतीला 2 इतका पे ऑफ आणि पत्नीला 3 इतका पे ऑफ मिळतो. म्हणजे क्रिकेट पाहिलं तर पतीला 3 इतका लाभ मिळाला, परंतु पत्नीला काही न मिळता 2 इतका लाभ मिळाला. आणि दोघे जण जर शॉपिंगला गेले तर शॉपिंग पतीला आवडत नाही, परंतु तरी त्याला 2 इतका पे ऑफ मिळाला, पत्नीला आवडते म्हणून त्याला 3 मिळाला. आता प्रश्न असा म्हणतात की नॅश इक्विलिब्रियम मध्ये आता इथं निवड कशाची करायची. तर नॅश यांचं म्हणणं होतं आता इथे ज्याचं लव जास्त आहे, ज्याचं प्रेम जास्त आहे तो जिंकणार. म्हणजे कोण सॅक्रिफाईस करणार, तर ज्याचं लव जास्त आहे दुसऱ्यावर. समजा नवऱ्याचं प्रेम जर पत्नीवर जास्त असेल तर तो शॉपिंगला जाईल आणि पत्नीचं प्रेम जर नवऱ्यावर असेल तर ती त्याला जास्त समाधान देण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे ते क्रिकेट पाहत बसतील घरीच. अशा पद्धतीने बॅटल ऑफ सक्सेस नॅश इक्विलिब्रियमच्या साहाय्याने सोडवला जातो, जिथे आपल्याला 2 नॅश इक्विलिब्रियम मिळत असतात. धन्यवाद. थँक्यू.